कारण भोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीने छापे टाकलेले आहेत। नाशिक, पुण्यासह शिर्डीमध्ये ईडीने छापेमारी केली आहे। नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी आणि पुण्यामध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी छापे टाकलेले आहेत। आणि याच छापेमारीत आता नेमकं काय कोणतं गभाड समोर येतंय का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पुणे आणि शिर्डीमध्ये ईडीकडून 3 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील जाणून घेऊयात। नाशिकमधील भोंदू खरात प्रकरणात ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। ईडीकडून नाशिक, पुणे आणि शिर्डीमध्ये छापेमारी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये 5 ठिकाणी, शिर्डी आणि नाशिकमध्ये प्रत्येकी शिर्डी आणि पुण्यामध्ये खरं तर प्रत्येकी 3 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। खरातच्या नाशिकमधल्या तृप्ताबाला या निवासस्थानी यावेळेस छापेमारी करण्यात आली आहे। ब्रह्मसदन फार्म हाऊसवर देखील ईडीनं छापेमारी केलेली आहे। भोंदू खरातची समता पतसंस्थेवरही ईडीनं छापेमारी केलेली आहे। नाशिकमधल्या समता पतसंस्थेसोबतच आणखी एका पतसंस्थेतही ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। भोंदू खरातच्या घरी आयटीकडून छापेमारी केली जाते। आर्थिक व्यवहार आणि बेनामी संपत्ती संदर्भात इन्कम टॅक्सकडून तपास केला जातोय। तृप्ताबाला बंगल्यामध्ये तासाभरापासून आयटीचे 2 पथकं इथं पोहोचलेले आहेत। आयटी आणि ईडीकडून संयुक्तरित्या कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते। भोंदू अशोक खरात याच्या निवासस्थानी इन्कम टॅक्स आणि ईडीचं संयुक्तरित्या कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या नाशिकच्या कर्मयोगी नगर परिसरात असलेल्या तृप्तबाला या अशोक कुमार खरात याच्या या घरामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून संयुक्तरित्या कारवाई जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण जर बघितलं तर 2 वाहनांमधलं ईडी आणि इन्कम टॅक्सचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण या निवासस्थानाच्या परिसरामध्ये बघतोय की ह्या 2 गाड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। याच वाहनातनं हे पथक जे आहे ते भोंदू अशोक खरात याच्या घरी दाखल झालेलं आहे। आणि भोंदू अशोक खरातने जी काही कमवलेली बेनामी संपत्ती असेल, त्याचबरोबर काही आर्थिक गैरव्यवहार केले असतील, त्याचबरोबर आपल्या भक्तांना लुबाडून जी काही अय्याशी केली होती, या संपूर्ण संदर्भात आता इन्कम टॅक्स असेल त्याचबरोबर ईडी असेल यांच्या माध्यमातून चौकशी जी आहे ती केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। खरात प्रकरणी समता पतसंस्थेच्या चौकशीसाठी ईडीचं पथक दाखल झालंय। ईडीच्या पथकाकडून पतसंस्थेची चौकशी सुरू झाली आहे। समता पतसंस्थेतील खात्यातून खरातकडून यावेळेस 60 कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार झाले। समता पतसंस्थेत खरात वारसदार असलेली 100 खाती असल्याचंही तपासात समोर आलेलं आहे। भोंदू अशोक खरातची 100हून अधिक खाती समता पतसंस्थेमध्ये आहेत आणि 60 कोटींहून अधिकचा गैरव्यवहार जो आहे तो या पतसंस्थेच्या खात्यातून झालेला आहे। आणि ही खाती जी आहेत ती अनेक खातेदारांच्या नावाने आहे, मात्र त्याचा नॉमिनी जो आहे तो अशोक खरात होता। आणि आता ईडीचं पथक जे आहे ते या समता पतसंस्थेमध्ये चौकशीसाठी दाखल झालेलं आहे। गेल्या 1 ते 1.5 तासापासून ईडीचं पथक जे आहे ते चौकशी करत आहे। खरं तर खाजगी वाहनातून हे सर्व पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं। राहत्याची ही शाखा आहे समता पतसंस्था आणि त्यामध्ये ईडीचं पथक जे आहे ती या खात्यांची चौकशी जी आहे ती करते आणि व्यवहाराची देखील माहिती घेत आहे। एकंदरीत जर बघितलं तर जवळपास 57 खातेदारांचे 57 जणांचे 100 खाती जी आहेत ती या समता पतसंस्थेमध्ये आहे आणि त्याचा नॉमिनी हा अशोक खरात आहे। अनेक व्यवहार जे आहेत ते खरेदी विक्रीचे, जमिनीचे याच पतसंस्थेच्या खात्यातून झालेले आहेत। कॅमेरा पर्सन नागनाथसह मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल। खरात प्रकरणात महिलांच्या बद्दल जे काही व्हिडिओज वगैरे आले ह्याच्यात खूप म्हणजे माझा अजूनही विश्वास बसत नाही की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी भयानक आणि गलिच्छ अशा गोष्टी होत होत्या। आणि त्याच्यात आता हा हवालाचा जो अँगल आलेला आहे किंवा एवढे पैशाचे गैरव्यवहार हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसते, धक्कादायक आहे। म्हणजे खूप मोठं रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे। म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता हे देवालाच ठाऊक। पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलाही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये।